आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। दिवाळीच्या तोंडावर महावितरणकडून वीज दरवाढ जाहीर। प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढवणार। उद्योजकांसह छोट्या व्यापाऱ्यांनाही याचा झटका। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा मुंबईसह महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नाही। प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांची माहिती। राज्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला। 9 महिन्यात 13 जणांचा मलेरियामुळे मृत्यू। 1 जानेवारी ते 30 सप्टेंबरपर्यंत राज्यात 18,381 मलेरिया रुग्णांची नोंद। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती। 156 पदांच्या भरती संदर्भात चौकशीचे आदेश। नोकर भरतीमध्ये संचालकाकडून हेराफेरी होत असल्याच्या तक्रारी आल्यानं सहकार विभागाचा निर्णय। आयबीपीएस संस्थेमार्फत नोकर भरती घेण्याची ही मागणी। देशातील दुग्धोत्पादनात आता 10 वर्षात 63.56% वाढ। 2014 ते 15 मध्ये दूध उत्पादन 1,663 लाख टन होतं। ते 2023 ते 24 मध्ये 2,393 लाख टनांवर केंद्र सरकारच्या विविध योजनांचा फायदा। गुन्हेगारी मोडून काढण्यात आटोक्यात ठेवण्यात मुंबई 4थ्या क्रमांकावर। कोलकाता, हैदराबाद, पुणे आणि मुंबई पहिल्या 4 क्रमांकावर आहे। नवी मुंबईत 10वीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर। शिक्षिकेनं अपमानास्पद वागणूक दिल्यानं अनुष्कानं राहत्या घरात गळफास घेतल्याचा आरोप। नवी मुंबईच्या ऐरोलीमधली ही घटना। शिक्षिकेविरोधात पुन्हा या ठिकाणी गुन्हा दाखल। रबाळे पोलिसात गुन्हा दाखल। मुंबईतील रस्ते, पदपथ आणि कानाकोपरा फेरीवाले तसंच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी व्यापलं। रस्त्यांवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर आता गॅस सिलेंडर जप्तीची कारवाई केली जाणार। नवरात्रोत्सवानंतर मुंबई पालिकेकडून पुन्हा एकदा फलकबाजी विरोधात कारवाईमध्ये 7,789 फलक, बॅनर आणि अन्य साहित्यही काढलं।